नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हटवण्यासाठी आता भाजपमधूनच विरोध सुरू झालाय का, RSS मधूनच विरोध सुरू झालाय का, की भाजपची जी आई म्हटलं जातं RSS न भाजपची स्थापना केली. जी माणसं RSS मध्ये काम करतात त्यांनाच मोठ्या उच्च पदावरती बसवलं जातं, जसं की अमित शहा, नरेंद्र मोदी, जी पण काही सगळं मंत्रिमंडळ आहे भाजपचं, हे सगळं RSS शाखेतून शिकून आलेलं मंत्रिमंडळ आहे. आज मोदी आणि शहा यांच्या विरोधात देशभर आंदोलन होतात. देशभर मोदींच्या विरोधात तीव्र संतापाची लाट आहे. आणि या लाटेमध्ये अशी जर ही लाट राहिली तर 2029ला मोदी शहा यांचं सरकार येणार नाही. जसं की भैयाजी जोशी हे RSS चे आहेत, ते कट्टर मोदी विरोधक आहे आणि त्यांनी सुरावळलेला आहे की सध्या मोदी आणि शहा यांना बाजूला केल्याशिवाय पुन्हा आपलं सरकार येणार नाही. तर हे का असं म्हटलं गेलं? तसंच खरंच मोदी आणि शहा यांच्या विरोधात RSS मध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये उद्रेक झालाय का? मोदी शहाला बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत का? मोदी शहाच्या मंत्रिमंडळामधून 2014 नंतर पहिल्यांदाच या धर्मेंद्र प्रधानांना हटवण्यात आलेला आहे. म्हणजे आजवर एकाही मंत्र्याचा राजीनामा घेतलेला नव्हता. तर हे पहिल्यांदाच झालंय. यामुळं भाजपचे जे काही अंतर्गत आहेत भाजपमधले, त्याचबरोबर RSS चे जे काही नेते मंडळी आहे, ही अमित शहा आणि मोदीवरती नाराज आहेत का? या सगळ्या विषयाची आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर त्याच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधामध्ये भाजपचेच काही लोक आणि RSS ची कशी विरोधामध्ये गेलेली आहेत. तसंच त्यांनी 2014 पासून नेमकं काय काय केलं, RSS प्रेरित म्हणजे RSS साठी काय केलं आणि जनतेचा उद्रेक आता कसा झालाय, तर हे आपल्याला सगळ्या लक्षात येईल. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की पुढे तो शेअर करा. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा आज आपण विषय घेऊन आलोय म्हणजे देशामधली जी परिस्थिती आहे सध्याची, देशामध्ये हा प्रत्येक माणसाला वाटायला लागलेला आहे की मोदी आणि शहा हटवला पाहिजे. मोदी शहानं जे गडबडी केलेली आहे देशामध्ये, अदानी सारखा एकच उद्योगपती पुढे आणलेला आहे, अंबानी सारखा उद्योगपती पुढे आणलेला आहे. देशातली जवळपास 200 लाख हेक्टर जमीन ही अदानीला देण्यात आलेली आहे, रिलायन्सला देण्यात आलेली आहे. आणि ती कवडीमोल भावा, जे भाजपचं पिट्टू रामदेव बाबा म्हटलं जातं, त्या रामदेव बाबाला सुद्धा हजारो एकर जमीन कवडीमोल भावाने देण्यात आलेली आहे. आणि असेच विविध मुद्दे आहेत देशामध्ये की जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधामध्ये गेलेले आहेत. आता सुरुवातीला आपण बघू की भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आलं, हे अहंकारी सरकार म्हटलं जातं. अहंकारामुळे यांचा अंत होईल असंही म्हटलं जातं. आता भाजपच्या लोकांना एवढा अहंकार झालाय की त्या अहंकारामुळे हे सरकार नेस्तनाबूत होईल. प्रत्येक घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा माणूस सापडतोय. काल त्या ID घोटाळ्यामध्ये सुद्धा भाजपचा पदाधिकारी, ज्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनी जवळ घेऊन त्याचा सत्कार केला, पक्षात घेतला, मोठं पद दिलं, तो माणूस ID घोटाळ्यामध्ये सापडला. असा प्रत्येकच म्हणजे गांजा सप्लाय असेल, चरस सप्लाय असेल, गर्द काय जे काही नशिली पदार्थ असेल, गुंड पुंड सगळी लोक आपल्याला भाजपमध्येच बघायला मिळतील, असं तर लोकांनी आरोप करायला सुरुवात केलेली आहे. आणि तशी ती चर्चा म्हणता येणार नाही, तर ते सत्य तितकंच आहे. जिथं जिथं आपल्याला गुन्हेगार सापडतो तो भाजपची निगडीतच असतो. जसं की हत्यारं घेऊन सापडला, पिस्तुला घेऊन सापडला, तर तो भाजपशीच निगडीत आहे, सगळी लोक आहे ती. तर ह्याच्यामुळं प्रचंड राग असा भाजपच्या विरोधात निर्माण झालाय. संताप लोकांचा अनावर झालेला आहे भाजपच्या विरोधात. आणि 2014ला भाजपचं सरकार कसं आलं, किती खासदार निवडून आले, म्हणजे भाजपचे जर राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्ता आहे, भाजपची जवळपास 22 राज्यांमध्ये सध्या सत्ता आहे.
तरी देखील इतर पक्षातली माणसं, घोटाळेबाज माणसं भाजपला का घ्यावी लागली, म्हणजे हा पण मोठा प्रश्न आहे. म्हणजे एकंदरीत मोदी आणि शहा यांचं जे राजकारण आहे ते विरोधामध्ये एकही माणूस ठेवायचा नाही. विरोधी पक्ष नेस्तनाबूत करायचे, एकाच पक्षात सगळी माणसं घ्यायची आणि त्याच माणसांना, तो घोटाळेबाज असो, बलात्कारी असो, जसा संदीप सिंग सेंगर आहे तो, त्यानं एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केला आणि पाशवी बलात्कार केला. त्या प्रकरणामध्ये जन्मठेप झाली, मात्र न्यायालयावरती दबाव आणून भाजपनं त्याला निर्दोष सोडला गेलेला आहे. त्याचा उद्रेक हा लोकांमध्ये प्रचंड आहे. असंच अंकिता भंडारी प्रकरण असेल, या प्रकरणामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची सगळी लोक होती, तिच्यावरती बलात्कार झाला आणि त्यामध्ये भाजपचीच सगळ्या लोकांची नावं आली आणि ते प्रकरण सुद्धा दाबण्याचा प्रयत्न भाजपच्या लोकांनी केला. म्हणजे मोदी आणि अमित शहा यांच्या सोबत जी काम करणारी सगळी मंडळी आहे ही जवळपास काँग्रेसचीच मंडळी सगळी आहे. म्हणजे 95% काँग्रेस मंडळी आहे किंवा इतर पक्षातली मंडळी आहे असं म्हणता येईल. म्हणजे ज्याच्यावरती मोदी शहा यांनी आरोप केले त्यांनाच पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्यांनाच मोठमोठाली पदं दिली आणि तेच सगळे गुन्हेगार परत गुन्हे करायला लागले जे वेगवेगळ्या पक्षामध्ये होते. म्हणजे जसं तृणमूल काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, विविध राज्यांमध्ये असणारे जे पक्ष आहेत त्या पक्षांमध्ये होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, गुन्हेगारी करण्याचे आरोप झाले, खुनाचा आरोप झाला, बलात्काराचा आरोप झाला आणि हीच मंडळी सगळी, म्हणजे जसं रेवन्ना रेड्डी सारखं, रेवन्ना रेड्डी यांचे आजोबा नरसिंहराव मला वाटतं तेच, तर ते देशाचे नाही, HD देवेगौडा हे देशाचे पंतप्रधान होते आणि तेच HD देवेगौडांचे नातू रेवन्ना रेड्डी यांचं सुद्धा भ्रष्टाचारामध्ये नाव आलंच आलं, परंतु बलात्कारामध्ये सुद्धा नाव आलं. बलात्कार कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा केली आणि अशा माणसाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले. म्हणजे त्यांनी ही सगळी मंडळी घेतलेली आहे. आता भाजपला ह्या लोकांची गरज आहे का, तर अजिबातच नव्हती. जे लालकृष्ण अडवाणींचं भाजप, अटल बिहारी वाजपेयींचं भाजप, मुरली मनोहर जोशींसारखी माणसं किंवा भाजपची जी काय भैया जोशींसारखी माणसं, RSS शाखेतली, ही जी जुनी मंडळी आहे, या जुन्या मंडळींना आत्ताच मोदी शहाचं राजकारण हे प्रेरित नाही. लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयींचं एक भाषण असं आहे की एखादा माणूस जर भ्रष्टाचाराचा डाग असेल त्याला आणि त्याला घेऊन जर माझं सरकार स्थापन होत असेल तर मी सरकारमध्ये जाणार नाही, अशा माणसाला माझ्या पक्षात किंवा माझ्या सोबत सुद्धा घेणार नाही, असं वाक्य हे अटल बिहारी वाजपेयींचं होतं. मात्र नेमकं ते आता सध्या उलट ठरलेलं आहे. आता मोदी शहांची जोडी काय करते, अशा लोकांना शोधून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांनाच पक्षात घेते. का, तर समोरचा पक्ष नेस्तनाबूत करायचं. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या बोटाला धरून भाजपा महाराष्ट्रात आली, ज्या अमित शहा, नरेंद्र मोदी यांना बाळासाहेब ठाकरेंनी वाचवलं, विविध प्रकरणांमध्ये गोधरा हत्याकांड असेल, सोहरबुद्दीन एन्काउंटर प्रकरण असेल, त्यामध्ये अमित शहा यांना तडीपार केलं गेलं, जेलमध्ये टाकलं गेलं, तर तो निकाल सुद्धा कशा पद्धतीने दिला गेला. बाळासाहेब ठाकरेच्या कार्यकाळामध्ये अमित शहाच्या बाजूने तो निकाल दिला गेला. म्हणजे ज्या बाळासाहेब ठाकरेंनं या सगळ्यांना मदत केली, त्याच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नेस्तनाबूत करण्याचं काम मोदी आणि शहा यांनी केलेलं महाराष्ट्रात आपल्याला दिसतंय. असंच विविध राज्यांमध्ये सुद्धा जिथं जिथं इतर पक्षांची सरकार आहेत ती सरकार पाडण्याचं काम हे सुद्धा मोदी आणि शहा यांच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे. तर 2014 पासून भाजप देशामध्ये सत्तेत आलं, तर 22 राज्यांमध्ये जवळपास सत्तेत आहे. तर 2014 साली भारतीय जनता पक्षाचे किती खासदार निवडून आले होते ते सुद्धा आपण बघूया. त्यानंतर 19 मध्ये किती आले, 24 मध्ये किती आले आणि आता भाजपच्या विरोधामध्ये उद्रेक कसा लोकांचा झालाय, RSS मधून कसा मोदी आणि शहा यांना विरोध होतोय आणि भाजपमधून सुद्धा कसा विरोध होतोय हे सुद्धा आपण बघूया. तर 2014 मध्ये 2014 मध्ये बघा 543 पैकी 282 जागा ह्या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आणि मतांची टक्केवारी म्हणजे 31% मतं ही भाजपला मिळाली होती. आता ही 31% मतं भाजपला मिळवून देशातला मोठा पक्ष ठरला आणि त्या भाजपला राज्यामध्ये
आणि देशामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणुका झाल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजपची लोक निवडून आली होती. विधानसभेला बी आली आणि लोकसभेला बी आली. म्हणजे बघा 31% मतं मिळवून भाजप हा सर्वात मोठा पक्ष झाला आणि त्यांचे मित्र पक्ष मिळून 336 जागा भाजपच्या निवडून आल्या होत्या. 1984 पासून पहिल्यांदाच बघा 1984 पासून एकाही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. सगळे मिलीजुली सरकार होतं आतापर्यंत 84 पासून. मात्र भाजपच्या कार्यकाळामध्ये 2014 मध्ये जे अण्णा आंदोलन सुरू झालं, लोकांना वाटलं की भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये देशात वाढलेला आहे आणि काँग्रेसनं खूप वाईट केलेलं आहे. काँग्रेसनं खूप वाईट केलेलं आहे आणि तसं देशामध्ये चालवलं गेलं मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा अण्णा हजारेंच्या माध्यमातून असेल. अण्णा हजारे, केजरीवाल, किरण बेदी, मनीष सिसोदिया अशी लोक त्या अण्णांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि या लोकांनी अक्षरशः काँग्रेस घालवलं. रामदेव बाबा वगैरे सगळी त्या काळात होती. आणि 2014ला ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. दिल्लीमध्ये सुद्धा केजरीवालाचं सरकार आलं आणि त्याच भाजपच्या विरोधात म्हणजे काँग्रेसनं 55-60 वर्ष राज्य केलं. आधीमध्ये इतर पक्षाची सरकार आली आणि ह्यांना मात्र भाजपला मात्र अवघ्या 10-12 वर्षामध्ये लोक नकोशी झालेले आहेत. लोकांना नकोसं असं भाजप झालेलं आहे म्हणजे अवघ्या 12-12.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये. आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा. म्हणूनच यांच्या विरोधात हा भाजपमधून सुद्धा आणि RSS मधून सुद्धा उद्रेक झालेला आहे. RSSला असं वाटत होतं की आता परंपरागत आपली सत्ता राहावी. भाजपच्या सुद्धा काही नेत्यांना असं वाटत होतं की परंपरागत आपली सत्ता राहावी म्हणजे सत्ता आपली जाऊ नये. काँग्रेसनं 55-60 वर्ष राज्य केलं, मग आपण सुद्धा 60-70 वर्ष राज्य करावं असं वाटत होतं. मात्र त्याला कुठंतरी छेद बसलेला आहे. त्याला कुठंतरी अडथळा निर्माण झालेला आहे आणि तो नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या माध्यमातून असं RSSच्या काही लोकांना वाटायला लागले आणि भाजपच्या सुद्धा काही लोकांना तसंच वाटायला लागलेलं आहे. तर 2014 मध्ये भाजपचे 282 आणि मित्रपक्ष मिळून 336 जागा आल्या होत्या. म्हणजे 1984 नंतर पहिल्यांदा कुठल्या तरी एखाद्या पक्षाला एवढ्या मोठ्या जागा मिळाल्या होत्या आणि त्याचा पुरेपूर फायदा हा भाजपला घेता आला नाही, मोदी शहाला घेता आला नाही. बघा त्यानंतर नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री झाले, पंतप्रधान झाले. 2019ची पुढची निवडणूक म्हणजे 2014ला नरेंद्र मोदी सत्तेत आलं. त्यांनी लय काय सांगितलं लोकांना, आपण हे करू ते करू, स्किल डेव्हलपमेंट, प्रत्येकाने एक गाव दत्तक घ्यायचं, सगळे गाव सुजलाम सुफलाम. लोकांना असं दाखवलं गेलं की आता मोदी म्हणजे विष्णूचा अवतार आहे, मोदी मध्ये देवच आहे आणि ह्या देशातल्या लोकांचं कल्याण करायला आलाय. अमेरिका सगळे घाबरायला लागले टारा मोदींना. असं वातावरण तयार केलं गेलं आणि त्या वातावरणाच्या आधारे बघा 2019ला तर नुसत्या एकट्या भाजपचे 303 सीटा आल्या. एकट्या भाजपच्या 303 सीटा आल्या आणि 37.76% मतं ही भाजपला मिळाली. 14च्या निवडणुकीमध्ये 31% मिळाली होती. मात्र पुढच्या निवडणुकीत 19 मध्ये 37.76% मतं मिळाली आणि भाजप आणि मित्रपक्ष मिळून 354 जागा गाठल्या गेल्या. आता 2014च्या तुलनेत 21 जागा भाजपला पुन्हा जास्त मिळाल्या. म्हणजे काँग्रेसचा विरोधी पक्षनेता सुद्धा राहिला नव्हता. विरोधी पक्षनेता सुद्धा काँग्रेसला मिळाला नाही, देशाला 10 वर्ष मिळाला नाही. हे सगळं असताना सुद्धा बघा भाजपनं म्हणजे मोदी शहांनी ईडी, CBI, पोलीस यंत्रणा ह्याचा गैरवापर केला आणि जे इतर पक्षाचे नेते आहेत या इतर पक्षांच्या नेत्यांना ईडी लावून, CBI लावून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्या घरादारावर ईडी लावायची, रोज ईडीची माणसं जायची, दमदाटी द्यायची, शिव्या घालायची आणि मग तो म्हणला की बाबा मी भाजपमध्ये जातो, लगेच ईडी बंद त्याच्या घरी. आपण पाहिलं हसन मुश्रीफ असेल किंवा कुठला बी नेता असेल बघा तुम्ही,
अजितदादा असतील, अजितदादांवरती 72,000 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला. 72,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. अजितदादा म्हणले मी तुमच्या सोबत येतो बाबा, लगेच चौकशीच बंद. सगळ्यांचं तसंच झालंय. ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले तो म्हणला ना मी तुमच्या सोबत येतो, चौकशीच बंद. म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळं केलं गेलं आणि या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे एवढी जरी सत्ता, म्हणजे भाजपचे 303 जागा निवडून आल्यात 19 मध्ये, तरी सुद्धा ईडी शिडी बिडी लावून सगळीच्या सगळी माणसं तिकडे घेतली गेली. जसं हेमंता बिस्वा शर्मा, पुन्हा असे आपल्या पश्चिम बंगालचा शुवेंदू अधिकारी, म्हणजे अशी अनेक मंडळी भाजपनं आपल्या पक्षात घेतली आणि त्यांना मुख्यमंत्री केलं. म्हणजे भाजपमध्ये आता असा उद्रेक झाला की जी मंडळी आहे, हे जुनी मंडळी अक्षरशः जुनी मंडळी भाजपच्या विरोधामध्ये प्रचंड अशी नाराज झाली की बाबा आम्ही वर्षानुवर्ष काम करतोय भाजपचं आणि आम्हाला कुठलंच पद नाही, आणि बाहेरनं एखाद्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालाय, घेतलाच त्याला. भ्रष्टाचाराचा आरोप झालाय, घेतलाच त्याला. आता हा हेमंता बिस्वा शर्मा हा काँग्रेसमध्ये होता, 15 वर्ष काँग्रेसमध्ये मंत्री होता तरुण गोगाई सरकारमध्ये, आणि पुन्हा भाजपनंच त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. 2021 मध्ये मुख्यमंत्री करून टाकला आसामचं. एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये होते, शिवसेनेमध्ये असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ईडी शिडी बिडीचं आलं की एकनाथ शिंदेंनी साथ सोडली 22 मध्ये की काय आमदार खासदार घेऊन भाजप सोबत गेले. त्याचबरोबर ज्योतिरादित्य शिंदिया हे काँग्रेसमध्येच होते, 2020 मध्ये भाजप सोबत गेले, मंत्री झाले, केलं त्यांना. BS येडियुरप्पा कर्नाटकचे सुरुवातीला भाजपमध्ये होते, काँग्रेसमध्ये होते, पुन्हा भाजपमध्ये गेले, 4 वेळा मुख्यमंत्री झाले. बघा, करुणानिधी, जयललिता हे सुद्धा भाजप सोबत गेले. कॅप्टन अमरिंदर सिंग हे भाजप सोबत गेले, ते सुद्धा काँग्रेसमधून 2 वेळा मुख्यमंत्री झाले होते. जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशचे, YSR रेड्डी. बघा, ही ममता बॅनर्जी, त्यांचा पक्ष फोडला गेला, त्यांची माणसं नेली. पुन्हा आता शरद पवारांच्या मागे लागले, ते पक्षात न्यायचं त्यांना. म्हणजे हे सगळं भाजपनं सुरुवात केली. असे अनेक नेते फोडले आणि ते भाजपच्या सोबत गेले. बघा, तर 2019 साली 303 जागा आल्या, म्हणजे 37% मतं ही भाजपला मिळाली. आणि 2014 पेक्षा 21 जागा ह्या भाजपच्या जास्त वाढल्या. तर ह्या का वाढल्या? तर लोकांनी भाजप काम चांगलं करतंय म्हणून निवडून दिलं. त्यानंतर ज्या ईडी शिडी बिडीचा ज्या सपाटा सुरू झाला, लोकांना कळायला लागलं हळूहळू मोदी काय करतोय काय नाही करत. त्यावेळेस अशी परिस्थिती झाली की मोदी शहाच्या विरोधात जर कोण बोललं तर त्याला धुपटून काढत होती, अशी परिस्थिती देशामध्ये झाली होती. तर 2024ला जी निवडणूक झाली पुन्हा, त्या निवडणुकीमध्ये मात्र भाजपला दणका बसला. लोकांना कळायला लागलं की भाजप काय करत नाही, हे फक्त घोषणांचा पाऊस आहे, नुसत्या घोषणा देतात, लोकांना येड्यात काढायचं काम करतात, हे लोकांना कळालं. आणि त्यामध्ये मात्र भाजपच्या ज्या 2014 मध्ये 282 जागा होत्या, 2019 मध्ये 303 होत्या, त्या जागा मात्र 2024 मध्ये 240 वरच आल्या. 63 जागा भाजपच्या कमी झाल्या. भाजपला बहुमताचा आकडा गाठणं कठीण झालं. मात्र छोटे मोठे पक्ष एकत्र करून 293 जागा झाल्या आणि पुन्हा सरकार मोदींचं बनवलं. 3ऱ्या वेळा नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाचा शपथ घेतला आणि नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 72 मंत्री आहेत. 9 जून 2024 रोजी मंत्रिमंडळाचा 3ऱ्यांदा शपथ घेतली. 72 मंत्री आहेत, 30 कॅबिनेट आहेत, स्वतंत्र प्रभार, असे बरेच 3-0चं मंत्रिमंडळ आता देशामध्ये आहे. आता हे जरी असलो तरी बघा, आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधामध्ये लोकांचा उद्रेक कसा झालाय ते सुद्धा मी तुम्हाला काही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. आणि परत पुढचं सांगतो की भाजपमध्ये जे लोक नाराज आहेत आणि RSSची जी लोक नाराज आहेत मोदी शहाच्या विरोधामध्ये, भैयाजी जोशी असतील किंवा अजून कोणी असतील, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. आता हे हमारा देश है, क्योंकि पापा
प्रदेश नहीं है, इसको हमारे देश को हिंदू मुसलमान सिख ईसाई सबने मिलकर बसाया है, सबने कुर्बानियां दी है अपनी। तो यहाँ पर ही किसी का बाप का देश नहीं है जो वो बोले कि भैया आप देशों की जरूरत नहीं, मोदी के बाप का देश नहीं है हे आता देशामध्ये सुरू झालेलं आहे। आता हे जंतर मंतरवरती आज 28 जुलै 28 जुलै म्हणजे आंदोलन थांबलीच नाहीत आता मोदी शहाच्या विरोधात। देशभर जे वातावरण आहे हे भयानक असं वातावरण पसरलंय मोदी शहाच्या विरोधामध्ये आणि त्याला कारण म्हणजे हेच मोदी शहा यांचं जे काम आहे। भगवाड़ी सांसद में बैठ के क्या बकवास करे जा रही है अकेले, राकेश सावंत को इतना बुरा बोल रही है। अपना चरित्र देख, बॉलीवुड में क्या क्या करी है, किस किस के साथ रही है, कंगना कितने साल कहाँ कहाँ मुंह काला किया है। अपना चरित्र देख। बघा माउथ मुख्यमंत्री मोहन यादव के घर की तरफ बढ़ने की कोशिश कर रहे हैं। आता हे मध्य प्रदेश मधलं आंदोलन पेटलंय। आप देखिए सड़कों पर किसान बैठे हुए हैं और ये किसान, इनकी मांग है कि इनकी मांगों को पूरा किया जाए, सुना जाए। इनकी मांगों के साथ हालांकि इनकी जो बातें मोहन यादव जे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांच्या विरोधामध्ये सुरुवात झाली आहे। बातचीत हुई है उसमें नहीं हुई है, लेकिन ये आपको नजारा दिखा रहा हूँ कि हे आंदोलन पेटलंय आता सगळं। आता हे तुम्हाला दुसरं मी एक दाखवतो मोदी शहाच्या विरोधामध्ये। देश को इतना निचोड़ो कि जनता सांस लेने को भी विकास समझे। हमारा देश का अभी दुर्दशा ऐसा, वही भारत देश का दुर्दशा मोदी सरकार ने वैसा ही कर दिया जैसा हिटलर ने कहा था। हिटलर नरेंद्र मोदींची उपमा ही हिटलर प्रमाणे केले। सिंगाला आतंकवादी म्हटलं होतं ना, तसं हे सरकार म्हणतं ना की तुम्ही तुकडे तुकडे गँग आहात, तुम्ही काय म्हणतात त्याला, देशविरोधी आहात तुम्ही, आम्ही देशप्रेमी आहोत। म्हणजे आज आपण अशा वातावरणात वावरतो आहोत, अशा सरकारच्या वातावरणात, अशा संस्थेच्या संघटनेच्या वातावरणात वावरतो आहोत की त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत त्यांचं योगदान शून्य, तरी त्यांना स्वतःला म्हणायचं की आम्ही देशभक्त आहोत। या देशामध्ये बघा हे लोकांना कळायला लागलंय आता। पार्टीज असतील यांनी इतकं मोठं योगदान दिलेलं आहे स्वातंत्र्य चळवळीसाठी, समाजवादी असतील त्यांनी इतकं योगदान दिलेलं आहे चळवळीसाठी, स्वातंत्र्य चळवळीसाठी, सामाजिक चळवळीसाठी आंबेडकरवाद्यांनी योगदान दिलंय, कम्युनिस्टांनी योगदान दिलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने किंवा भाजपने काय योगदान दिलं, किंवा भाजप आधी जनसंघ होता, त्याच्या आधी जनता पक्ष होता, त्याच्या आधी त्यांचं हिंदू महासभा होती, RSS तर आहेच, यांनी काय योगदान दिलं। आणि तुम्ही जर या व्यवस्थेचे मालक आहात, तुम्ही म्हणता की आम्ही अच्छे दिन लाएंगे आणि आम्ही 2 कोटी रोजगार देऊ, आम्ही नव्हतं बोललो ना, तुम्ही बोलले होते ना, तुम्ही बोललेलं पण तुम्ही पाळू शकत नाही का? इतके तुम्ही वीक आहात का? इतके तुमची परिस्थिती वाईट आहे का? त्याच्यामुळे मला एकदम थेट वाटतं की एकदम भ्रष्ट, खोटारड आणि नालायक सरकार आहे। त्याच्यामुळे अशा सरकारकडून, अशा लोकांकडून गाडीची अपेक्षा नाही। इंग्रजांनी भगत सिंगाला असे पेपर लीक हुआ है, हे शंकराचार्य अब जैसे थोड़ा पैसा खर्च किया वैसे थोड़ा पैसा और खर्च करें, सब लोग कोर्ट में जाएं कि हमको इतना बड़ा धक्का जिन्होंने दिया है, जो लोग इसके जिम्मेदार हैं उनको सजा दीजिए। जितने बच्चों हे आहेत शंकराचार्य। मेरी कोई गलती नहीं, मैंने तो अपने बच्चे को पूरी मेहनत से और शिद्दत से पढ़ाया था, लेकिन मेरे बच्चे का भविष्य आपने खराब किया। हाई एजुकेशन है, IIT, नीट, JEE, UPSC, सपने हैं माँ बाप के, मिडिल क्लास या निचले स्तर के लोग। हा उद्रेक आहे जनतेमध्ये सध्या आणि यामुळं मोदी शहा यांची गत्यंतरी अटळ आहे। आता राम मंदिरामध्ये जे चोरी झालेली आहे ते सुद्धा बघा, तिथं सुद्धा साधू संत आंदोलन करायला लागलेले आहेत। म्हणजे जिकडे तिकडे देशभर आंदोलन, साधू संत सगळे रस्त्यावरती उतरलेले आहेत। हे परिस्थिती देशामध्ये मोदी शहांनी करून ठेवलेली आहे आणि याच्याच मुळे बीजेपीचे जे जुने नेते आहेत, RSSचे जे जुने नेते आहेत ते नाराज झालेले आपल्या देशात।
बघा हे कोणी आंदोलन सुरू गाय केलेलं के आहे? मूत्र से और गोबर से रिसर्च की फंडिंग हटा करके प्रॉपर रिसर्च में लगाएंगे तो आगे की जो यूथ है, जो साइंटिफिक टेम्परामेंट है, वो बहुत डेवलप होगा। 3,000 करोड़ रुपए इन्होंने गाय के गोबर पे रिसर्च करने में लगाए हैं। ये पब्लिक डेटा है, उन्हीं इंस्टीट्यूट का डेटा है जहाँ पे ये हुआ है। देश में 13 ऐसे इंस्टीट्यूट है जहाँ पे सिर्फ गाय के गोबर पे रिसर्च होता है। वी आर अ साइंटिस्ट, वी नो कि फंड्स की कितनी कमी हो गई है, एजुकेशन की कितनी कमी हो गई है। लोग पीएचडी करके ऐसे सड़कों पे घूम रहे हैं। बघा ही अवस्था देशाची आहे. गाय के मूत्र आता तुम्हाला हे पण दाखवतो मी की बघा ही ऑल्सो मधु, आपने कहा, बात आपने उठाई कि फॉरेन फंडिंग वगैरह हे जे आंदोलन सुरू आहे चल रहा हे है, फॉरेन ये कहना चाहूंगा फंडिंग आहे का? इस मसले पर किसी प्रकार का कोई इंफॉर्मेशन आपसे साझा करने के लिए नहीं है। बघा ही ऑल्सो त्यांनी सांगितलं की हे जे आंदोलन सुरू आहे याला फॉरेन फंडिंग नाही. हे आंदोलन जनतेनं उत्स्फूर्त आंदोलन सुरू केलेलं आहे असं कोणी सांगितलं? भाजपच्याच एका मंत्र्याने सांगितलं. हो. हे मोदी यांच्या विरोधामध्ये सगळीकडे सुरू झालेलं आहे. आता मी तुम्हाला ते पण दाखवलं की फॉरेन फंडिंग जे भाजप म्हणत होतं की फॉरेन फंडिंग मुळे भाजपनं आता हे एक व्हिडिओ बघा. मैं कहती हूँ जिस दिन मोदी जी रिजाइन करें, अगर वो ये कहते हैं कि मेरे आगे पीछे कोई नहीं है तो उनके दोस्तों से वसूली की जाए, जो योगी जी वहां करते हैं उनके दोस्तों से वसूली की जाए, उनका एक एक चीज नीलाम कर दिया जाए. म्हणजे देशावरती जे कर्ज वाढलेलं आहे कर्जा ना उतरे, अडानी जी का एक एक चीज नीलाम कर दिया जाए. देशावरती जे कर्ज वाढलेलं आहे त्या कर्जा नरेंद्र मोदी को लोग भगवान बोलते हैं, कुछ लोग उसे अपना पति मान बैठते हैं। अरे मूर्खों, ऐसा कौन भगवान या पति होगा जो अपने ही देश को बर्बाद करने में हाथ धोकर पीछे पड़ा होगा। मैं कहता हूं जब तक मोदी होगा भारत की प्रगति बेहद धीमी और ठहरी हुई रहेगी। हम किसी से भी आगे नहीं बढ़ पाएंगे। हे कोण बोलतोय? ज्या लोकांनी प्रेमचंद महाराज म्हणजे सनातन ज्या संविधान ज्या लोकांनी बिहार से नहीं आया, बिहार सीतामढ़ी से नहीं आया, चीन से आया. जहाँ के ये सपोर्टर है वहीं से आया. ये नहीं दिख रहा आपको गांधी म्हणजे जे आता मोदींच्या विरोधात जे देशामध्ये वातावरण सध्याचं तयार झालेलं आहे हे माहिती आहे. मुझे लगा था ये साक्षात भगवान का अवतार है, हमारे देश का कल्याण करेंगे. ऐसा लगा मैं अंधभक्त थी, बेवकूफ थी मैं. अब मेरी बुद्धि खुल गई. मैंने की जगह मेंटोस खा ली, दिमाग की बत्ती जला ली. मेंटोस खाने से खुल जाती है। दिमाग नहीं, अवेयरनेस से होती है कि मुझे लगा था ये हे साक्षात सगळे जे जिनको नफरत है, अपना झंडा प्यारा है, और बापू का कातिल अब भी जिनकी आंखों का तारा है। शर्मनाक इतिहास है जिनका अंग्रेजों से यारी का, वो सर्टिफिकेट देंगे देश में लोगों को गद्दारी का। होते कौन है? ये तो सबसे बड़ी पार्टी होंगे। पार्टी बड़ी होने से देश उनका नहीं हो गया। ये देश 150 करोड़ लोगों का है। ये देश संविधान से चलता है, ये बाबा साहब की सोच से देश चलता है, महात्मा गांधी जी के विचारों से देश चलता है, ये आरएसएस से देश नहीं चलता। म्हणजे हा जो उद्रेक देशामध्ये सुरू झालेला आहे या उद्रेकालाच आता भाजपची जी काही जुनी मंडळी आहेत म्हणजे भाजपमध्ये काम करणारी, त्याचबरोबर जे काही RSS विचारधारेची जी जुनी मंडळी आहे मोहन भागवतांना सोडून, आता सध्या जरी मोहन भागवत हे RSSचे प्रमुख जरी असले तरी मोहन भागवत हे 2009 पासून RSSचे संघाचे प्रमुख झाले. मात्र त्यांनी 75 वर्षामध्ये राजीनामा द्यायला पाहिजे होता. 75व्या वर्षी RSSचं नियम आहे की 75 वर्ष झाली की तुम्ही संघाचा राजीनामा द्यायचा आणि तुम्ही इतर कामात व्यस्त व्हायचं. मात्र त्यांनी सुद्धा राजीनामा दिला नाही, ते चिटकून राहिलेले आहेत तसेच. आणि त्यामुळं संघातले जे इतर लोक आहेत ते नाराज आहेत सध्या की बाबा संघाचा जे नियम आहे तो ह्यांनी डावललेला आहे. त्याचबरोबर दत्तात्रय होसबाळे हे कार्यवाहक आहेत, अरुण कुमार सहकार्यवाहक आहेत, ते प्रचारक आहेत, संघाचे समन्वयक म्हणून ओळखले जातात. आणि कृष्णा गोपाल सहकार्यवाहक आहेत, संघाचे प्रवक्ते आहेत, राजकीय संबंध सांभाळतात. ते मुकुंद सहकार्यवाहक आहेत, CR मुकुंद त्यांचं नाव आहे. त्याचबरोबर भैयाजी जोशी, मी जे तुम्हाला म्हटलं होतं की नरेंद्र मोदी यांचा कट्टर विरोधक भैयाजी जोशी, सुरेश भैयाजी जोशी असं त्यांचं नाव आहे.
म्हणजे सुरेश नाव आहे पण भैयाजी म्हणतात त्यांना, ते सध्या नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये उठलेले आहेत किंवा मोदीनं हे जे देशाचं वाटोळ केलेलं आहे आणि नागरिक देशातली सगळी जनता रस्त्यावरती उतरलेली आहे. आपल्या ताब्यामध्ये देश 50-60 वर्ष ठेवायचा होता, मात्र मोदी शहा यांच्या कर्तृत्वामुळं देशाचं वाटोळ झालेलं आहे असं भैयाजी जोशी यांनी म्हटलेलं आहे. आणि सध्या तेच मोदी शहांच्या विरोधामध्ये उठलेले आहेत. इंद्रेश कुमार हे मुस्लिम राष्ट्रीय संघाचे मार्गदर्शक आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, संघाचीच ही सगळी लोक आहे. पुन्हा सहकार्यवाहक रामलाल हे संघटन मंत्री म्हणून काम करतात. तर संघाची जी रचना आहे, सरसंघचालक, सहकार्यवाहक आणि क्षेत्रप्रचारक अशी जी आहेत, ही सगळी मंडळी जुनी आहेत आणि ही सगळी मंडळी मोहन भागवत यांच्यावरती सुद्धा नाराज आहेत. आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरती सुद्धा ही सगळी जुनी मंडळी नाराज आहेत. त्याचबरोबर भाजपचे जे जुने नेते होते, LK आडवाणी असतील किंवा मुरली मनोहर जोशी असतील, त्याचबरोबर यशवंत सिन्हा असतील, ह्यांचे विचार कुठे आहेत? आता सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांच्याच ताब्यामध्ये अख्खा देश आहे आणि ते जसं सांगतील तसंच सध्याचं वातावरण देशामध्ये आहे. आणि भाजपमधले सुद्धा जी काही जुनी लोक आहेत, संजय जोशी सारखे असतील, NP नड्डा सारखे असतील, जोशी लोक असतील, जुन्या विचारधारेची जी लोक होती, ह्या सगळ्या लोकांना मोदी आणि शहा यांनी बाजूला केलं गेलेलं आहे. आणि यामुळंच नाराजगी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. सध्याची जी आपण जी नाराजगी म्हटलं तर हीच नाराजगी भाजपला आणि अमित शहा यांना नडलेली आहे, अमित शहा आणि मोदी यांना. आणि यामुळंच त्यांचा राजीनामा येऊ शकतो. म्हणजे मोदी आणि शहा हेच यांच्याच विरोधामध्ये लोक नाराज आहेत. आता बघा, पेपर लीकचा मुद्दा जो आहे तो देशभर सुरुवात आहे, त्याचं आंदोलन सुरू आहे. तसंच राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेशाचं आंदोलन सुरू आहे. पेपर लीक बाबत आहे, हजारो लाखो विद्यार्थी रस्त्यावरती उतरले, जंतर मंतरवरती आंदोलन झालं. तिथं आपण पाहिलं की धर्मेंद्र प्रधानाला राजीनामा द्यावा लागला. आता विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, त्या लाठी हल्ल्याबाबत सुद्धा निषेध नोंदवला जातोय. काँग्रेस पक्षानं सुद्धा आंदोलनामध्ये उडी घेतली. त्याचबरोबर आदिवासी केन बेतावा नदीजोड प्रकल्पामुळे जमिनी गेलेल्या आहेत आणि त्यांचं सुद्धा आंदोलन सुरू आहे. म्हणजे देशभर ही आंदोलन सुरू आहे. योग्य मोबदला मिळाला नाही वगैरे अशा गोष्टींसाठी आंदोलन सुरू आहे. त्याला सुद्धा राहुल गांधी यांनी पाठिंबा दिलेला आहे. पुन्हा हैदराबादमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याला सुद्धा राहुल गांधींनी पाठिंबा दिलेला आहे. परत शिवगोमा कर्नाटकमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे. दिल्लीमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहेत. पश्चिम बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. म्हणजे देशामध्ये जिथं जिथं आपण बघाल तिथं आंदोलन सगळीकडे सुरू आहेत. त्याचबरोबर आता या आंदोलनामध्ये बघा, या सगळ्या नेत्यांची एकजूट दिसली. मोदी शहा हटाव अशी अधिकृत मोहीम आता जनतेमधून सुद्धा सुरू झालेली आहे. आणि भाजपच्या आतून गोटातून, म्हणजे भाजपचे अजून उघड असं कोणी बोललेलं नाही किंवा RSS मधून उघड अजून कोणी बोललेलं नाही. बघा, नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान जरी झालेले असले तरी बघा, आता बघा, मोदी शहा हटावच्या घोषणा विरोधात आंदोलन हैदराबादमध्ये सुरू आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी सगळीकडे सुरू आहे. परंतु भाजपमधून अंतर्गत जे आपण आंदोलन म्हणलो, भाजपमधून विरोध सुरू आहे अंतर्गत. परंतु अजून आंदोलन असं म्हणजे उघड असं कोणी बोललेलं नाही की बाबा मोदी आणि शहा यांना हटवा, असं अंतर्गत भाजपच्या म्हणजे असं उघड जसं की भैयाजी जोशी यांनी 2019 साली भाजपच्या नरेंद्र मोदी आणि शहा यांच्या विरोधामध्ये उघड भूमिका घेतली होती. आता तशीच आतून त्यांनी सुरुवात केलेली आहे की बाबा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यामुळं देशाची सत्ता आपली 2029 जाऊ शकते. त्याच्यासाठी यांना हटवा आणि तिथं दुसरी 2 चांगली लोक बसवा आणि मगच काहीतरी होईल. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये जरी राम मंदिर बांधलेलं गेलेलं असलं किंवा सोमनाथ मंदिर बांधलेलं गेलेलं असलं तरी मात्र विकासाचं काय, म्हणून लोक नाराज आहेत. आणि या नाराज लोकांची समजूत काढायची कशी हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि यामुळेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना
बाजूला केलं जाऊ शकतं आणि ते RSS आणि भारतीय जनता पक्षाची जी जुनी लोक आहेत यांच्याकडूनच बाजूला केलं जाऊ शकतं. जसे की भैयाजी जोशी या अशी जी मंडळी आहे जुनी, तर हेच मोदी आणि शहाला बाजूला करतील असंच एकंदरीत सध्याचं देशामधलं चित्र आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.